नमस्कार. आता आपण नवीन आर्थिक धोरणाचं अवलोकन करणार आहोत. म्हणजेच थोडक्यात हे धोरण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1951 ते 1991 या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये जे आर्थिक धोरण राबवलं गेलं, की ज्या धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्राला महत्त्वाची भूमिका होती, आंतरराष्ट्रीय व्यापारावर अनेक प्रकारची बंधनं होती, अर्थव्यवस्थेमधल्या खाजगी क्षेत्रावर अनेक प्रकारची बंधनं होती. या धोरणाच्या बरोबर विरुद्ध बाजूनं जाणारं किंवा वेगळ्या दिशेनं जाणारं नाविन्यपूर्ण असं धोरण 1991मध्ये जाहीर केलं गेलं. म्हणून आजही 30 वर्षानंतर या धोरणाला आपण नवीन आर्थिक धोरण असंच म्हणतो. या नवीन आर्थिक धोरणाचा संबंध आपण 1991शी जोडतो, कारण 1991मध्ये हे धोरण सरकारनं पहिल्यांदा जाहीर केलं. परंतु पुढील काळामध्ये अनेक असे निर्णय घेतले गेले की जे या धोरणाच्या वाटेनं जाणारे होते किंवा या धोरणाचाच एक भाग होते. त्यामुळे यानंतरच्या कालखंडामध्ये घेतल्या गेलेल्या अशा अनेक निर्णयांचा समावेश आपण या धोरणाचाच एक भाग म्हणून करत असतो. 1991 नंतरचा हा जो कालखंड आहे, या कालखंडाला आपण सुधारणा कालखंड म्हणून ओळखतो. कारण मागच्या 40 वर्षामध्ये म्हणजे 1991 पूर्वीच्या 40 वर्षांमध्ये चालू असलेल्या आर्थिक धोरणामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा या धोरणाद्वारे आणल्या गेल्या. त्यामुळे 1991 नंतरचा कालखंड हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुधारणा कालखंड म्हणून ओळखला जातो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या धोरणाची पार्श्वभूमी समजावून घेतली होती. कोणत्या परिस्थितीमध्ये सरकारला हे धोरण स्वीकारावं लागलं, सरकारनं ते का स्वीकारलं, याची कारणमीमांसा आपण केली होती. आत्ता आपण या धोरणाचा आढावा घेत असताना या धोरणासमोर कोणत्या प्रकारची उद्दिष्ट होती हे थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. तत्काळामध्ये जी परिस्थिती होती, जी विपरीत किंवा वाईट स्वरूपाची आर्थिक परिस्थिती उद्भवली होती, त्यावर मात करत असताना सरकारला हे धोरण स्वीकारावं लागलं. आणि त्यामुळे त्या काळामधली परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून काही उद्दिष्ट सरकारनं नजरेसमोर ठेवली होती, की जी या नवीन आर्थिक धोरणाची उद्दिष्ट म्हणून सामोरी आली. त्याचबरोबर त्या अगोदरच्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्था ज्या विपरीत किंवा वाईट परिस्थितीतून गेली होती, त्या अनुषंगाने सुद्धा काही उद्दिष्ट समोर होती. अशी एकूण नवीन आर्थिक धोरणाची काही उद्दिष्ट आपल्याला सांगता येतील. एक म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणं. 40 वर्षाच्या कालखंडामध्ये 1991 पूर्वीच्या सरकारला नेतृत्वाची भूमिका असल्यामुळे सरकारच्या मालकीच्या कंपन्यांची मक्तेदारी सदृश्य स्थिती होती. त्या मक्तेदारी स्थितीमध्ये होत्या. खाजगी क्षेत्राला फारसा वाव नव्हता. खाजगी क्षेत्राच्या विकासावर किंवा विस्तारण्यावर अनेक प्रकारची बंधनं होती आणि त्याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धेचं वातावरण नव्हतं. स्पर्धेच्या वातावरणाचे स्वतःचे काही फायदे असतात. अर्थव्यवस्थेच्या उत्पादन व्यवस्थेमध्ये किंवा वितरणामध्ये जर स्पर्धा असेल तर नक्कीच त्याचे लाभ किंवा फायदे सामान्य ग्राहकांना उपलब्ध होतात. भारतीय अर्थव्यवस्थेमधला ग्राहक या अशा प्रकारच्या स्पर्धेच्या फायद्यांपासून वंचित होता. स्पर्धेच्या वातावरणाचे आणखीन काही फायदे असतात, उदाहरणार्थ कार्यक्षमता सुधारते वगैरे वगैरे. तर या सगळ्या स्पर्धेच्या वातावरणापासून भारतीय अर्थव्यवस्था वंचित होती. त्यामुळे पहिलं उद्दिष्ट होतं या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन आणि वितरणामध्ये स्पर्धा निर्माण करणं. दुसरं वैशिष्ट्य होतं व्यवस्थेची उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता वाढवणे. सरकारच्या मालकीच्या कंपन्या या राजकीय हस्तक्षेप किंवा अतिरिक्त नोकर भरती इत्यादीसारख्या समस्यांनी ग्रस्त होत्या. त्यामुळे या कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह होतं. या सर्व कंपन्या किंवा या सर्व उत्पादन संस्था अपुऱ्या कार्यक्षमतेनं चालू होत्या. त्यामुळे उत्पादन साधनांचा पुरेसा वापर देखील होत नव्हता. अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या दिशेने न्यायचं असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे या धोरणाचं आणखीन एक उद्दिष्ट होतं, ते म्हणजे उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता वाढवणे. नंतर अर्थव्यवस्थेला बाजाराभिमुख बनवणे.
भारतीय अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय बाजारापासून दूर होती. आपल्याला जेवढं आवश्यक असेल तेवढंच आपण आयात करत होतो आणि जे आपल्याला निर्यात करायचं आहे, जे आपल्याकडे अतिरिक्त आहे आणि निर्यात करावंसं वाटतंय तेवढंच आपण निर्यात करत होतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या या संबंधांमध्ये सरकारचा पूर्ण नियंत्रण परिस्थितीवर होतं. त्यामुळे आयात आणि निर्यात का करायची, कोणत्या वस्तूंची करायची, कोणत्या सेवांची करायची, या संदर्भातलं सरकारचं नियंत्रण होतं. आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था नैसर्गिकरित्या जागतिक बाजारपेठेशी जोडली गेलेली नव्हती. आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेचे खुल्या बाजारपेठेचे जे काही लाभ असतात ते लाभ अर्थव्यवस्थेला मिळत नव्हते. त्यामुळे हे आणखीन एक उद्दिष्ट होतं, अर्थव्यवस्थेला बाजाराभिमुख बनवणे, जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे, महागाई दर नियंत्रित करणे. आपण बघितलं की या कालखंडामध्ये 1991च्या कालखंडामध्ये महागाई दर साधारणपणे 13.5% पोहोचला होता. अर्थव्यवस्था महागाईमध्ये होरपळून निघाली होती. जी आर्थिक संकटाची स्थिती उद्भवली होती त्याचा एक भाग होता तो म्हणजे अर्थव्यवस्थेमधली महागाई. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. तर त्या काळामध्ये हा महागाईचा दर नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमधला पुरवठा वाढवणं आवश्यक होतं. कारण ही महागाई प्रामुख्याने पुरवठ्याच्या बाजूला निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे निर्माण झाली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी हे जागतिकीकरणाचं धोरण आवश्यक होतं. तर हे एक उद्दिष्ट होतं, महागाईचा दर नियंत्रित करणं. त्यानंतर उच्च वृद्धिदर गाठणं. अर्थव्यवस्थेचा वेगवान विकास घडवून आणायचा असेल तर वृद्धिदर उच्च असला पाहिजे. अधिकाधिक चांगल्या वृद्धिदरानं अर्थव्यवस्था विकसित होत पुढे गेली पाहिजे. त्यासाठी उच्च वृद्धिदर गाठणे. विदेशी चलन साठ्यामध्ये वाढ साध्य करणे. 1990च्या शेवटी म्हणजे साधारणपणे डिसेंबर 1990च्या दरम्यान भारत सरकारकडं चलनसाठा एवढाच शिल्लक होता, विदेशी चलनसाठा, की जेमतेम आपण 3 आठवड्यांची आयात करू शकणार होतो. त्यानंतर आपल्याला आयात कशी करायची हा प्रश्न होता आणि त्यासाठी विदेशी चलनसाठा वाढवणं आवश्यक होतं. त्यामुळे हे एक आर्थिक धोरणाच्या माध्यमातून अशा प्रकारे परिस्थिती निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारनं समोर ठेवलं होतं की ज्यातून देशामध्ये सुदृढ असा, सक्षम असा विदेशी चलनाचा साठा उपलब्ध होऊ शकेल. नंतर आर्थिक स्थैर्य राखणं. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यवहारांशी जर जोडलं जायचं असेल तर देशाची अर्थव्यवस्था स्थिर असायला हवी. 1991च्या त्या आर्थिक संकटाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्था अनेक पातळ्यांवर अस्थिर होती. विदेशी व्यापारामध्येच्या बाबतीत अस्थिरता होती. व्यवहार तोलाच्या बाबतीत असलेली अस्थिरता आपण बघितली. त्यानंतर राजकोषीय पातळीवर अस्थिरता होती. अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन पातळ्यांवर देखील अस्थिरता कार्यरत होती. त्यामुळे ही अस्थिरता अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला मारक होती. त्यामुळे हे आणखीन एक उद्दिष्ट समोर ठेवलं गेलं, आर्थिक स्थैर्य राखणे. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये खाजगी व्यवस्थेचा सहभाग वाढवणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट समोर होतं. आत्तापर्यंत म्हणजे 1991पर्यंतच्या मागच्या कालखंडामध्ये सरकारच्या मालकीच्या कंपन्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी होत्या, नेतृत्व करत होत्या. त्यामुळे खाजगी क्षेत्राला फारसा वाव नव्हता. खाजगी क्षेत्रावर अनेक प्रकारची बंधनं होती आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा नव्हती, उत्पादन क्षमता नव्हती, वगैरे वगैरे. तर हे सगळं टाळायचं असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला अधिक वाव निर्माण करून दिला पाहिजे की जेणेकरून स्पर्धेचं वातावरण निर्माण होईल आणि सार्वजनिक क्षेत्रात थोडं आकुंचित केलं पाहिजे. त्यामुळे हे आणखीन एक उद्दिष्ट होतं की अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये खाजगी व्यवस्थेचा भाग म्हणजे खाजगी मालकीच्या कंपन्यांचा सहभाग वाढवणे. ही काही उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सरकारनं नवीन आर्थिक धोरण जाहीर केलं. हे नवीन आर्थिक धोरण आपण थोडक्यात समजावून घेऊया. नवीन आर्थिक धोरण समजावून घेत असताना आपण हे आर्थिक धोरण वेगवेगळ्या भागांमध्ये विभागून समजावून घेऊया, त्याचं स्पष्टीकरण करूया. नवीन आर्थिक धोरणाचे प्रामुख्याने 3 घटक आहेत. एक म्हणजे उदारीकरण. अर्थव्यवस्थेमधल्या सरकारच्या नियंत्रणांमध्ये गुंतलेल्या किंवा अडकलेल्या व्यवस्थेसाठी खाजगी उत्पादन क्षेत्रासाठी उदार आर्थिक धोरण, ज्याला आपण उदारीकरण असं म्हणतो. दुसरा घटक म्हणजे खाजगीकरण. सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग कमी करून
खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी होणारा प्रयत्न म्हणजे खाजगीकरण. आणि तिसरा घटक म्हणजे जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न म्हणजेच जागतिकीकरण. हे 3 घटक आपण अधिक सखोलपणे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. पहिला घटक उदारीकरण. आत्ता म्हटलं तसं भारतीय अर्थव्यवस्थेमधलं जे उत्पादन क्षेत्र होतं ते सरकारच्या पर्यायानं राजकीय क्षेत्राच्या अधिपत्याखाली होतं. सरकारच्या निर्णयांमुळे किंवा सरकारच्या एकंदरीत नियमांमुळे हे क्षेत्र उत्पादनाच्या बाबतीत एका कमी कार्यक्षमतेमध्ये अडकून पडलं होतं. आणि त्यातून बाहेर काढण्याची जी प्रक्रिया केली गेली त्यासाठी अनेक प्रकारच्या सुधारणा करणारे आर्थिक नियम आणले गेले. आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्राला अधिक वाव निर्माण करून देणारे काही नियम आणले गेले, ज्याला आपण उदारीकरण असं म्हणतो. उत्पादन, व्यापार, वितरण या पातळ्यांवर सरकारनं उदार धोरण ठेवलं. म्हणजे अनेक प्रकारचे जे कडक नियम होते ते शिथिल करण्याचा प्रयत्न केला. हे उत्पादन वितरणच्या पातळीवर आणि व्यापाराच्या पातळीवर नियम शिथिल करण्याचा जो प्रयत्न होता, ज्याला आपण उदारीकरणाचं म्हणून ओळखतो. उदारीकरणाच्या धोरणामध्ये सरकारनं पुढील प्रकारचे निर्णय घेतले. एक म्हणजे परवाना आणि नोंदणी फीची आवश्यकता रद्द केली. सरकारनं 1991 पूर्वीच्या धोरणामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये परवाना पद्धती, नोंदणी यासारख्या व्यवस्था होत्या. म्हणजे एखाद्या खाजगी उद्योजकाला जर एखादी नवीन उत्पादन संस्था स्थापन करायची झाली, नवीन छोटीशी कंपनी स्थापन करायची झाली, तर त्याला इतक्या प्रकारच्या परवान्यांमधून आणि नोंदण्यांमधून जावं लागायचं की ते करता करताच तो मेटाकुटीस यायचा. त्याला ते नवीन कंपनी स्थापन करणं नको होऊन जायचं. आणि इतक्या प्रकारच्या परवान्यांमुळे आणि अशा प्रकारच्या नोंदण्यांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अर्थव्यवस्थेमध्ये बोकाळला होता. अशा प्रकारचे परवाने देणारे एजंट्स, खाजगी स्वरूपाचे एजंट्स, पैसे घेऊन परवाना मिळवून देणारे असे एजंट संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाले होते. आणि त्यामुळे एक प्रकारची भ्रष्टाचारी व्यवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे सरकारनं यावर पहिला प्रहार केला आणि ही परवाना पद्धतीच सरकारनं रद्द केली. समाजाच्या आणि पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जेवढे परवाने आवश्यक आहेत तेवढेच परवाने आणि नोंदण्या सरकारनं कायम ठेवल्या. परंतु जे अनावश्यक परवाने होते ते परवाने सगळे रद्द केले. यामध्ये मात्र नोंदणीची सक्ती ही प्रामुख्याने 6 क्षेत्रांमध्ये कायम ठेवली. देशहिताचा विचार करता आणि पर्यावरणाचा विचार करता 6 क्षेत्र ती म्हणजे लिकर म्हणजे मद्य उद्योग, मद्य उत्पादन, सिगारेट्स, त्यानंतर डिफेन्स इक्विपमेंट म्हणजे संरक्षणाची साधनं, औद्योगिक स्फोटकं, त्यानंतर औषधं आणि हॅझार्डस केमिकल्स म्हणजे धोकादायक रसायनं. ही जी 6 उत्पादन क्षेत्र होती, या उत्पादन क्षेत्रामधली परवाना पद्धती मात्र नोंदणी पद्धती सरकारनं कायम ठेवली. ही 6 क्षेत्र वगळता उर्वरित सर्व क्षेत्रांमधली परवाना पद्धती आणि नोंदणी पद्धती सरकारनं रद्द केली. मात्र पर्यावरण आणि समाज यांच्या हिताच्या दृष्टीनं जे परवाने आवश्यक आहेत ते परवाने मात्र कायम ठेवले. दुसरा, भांडवली वस्तूंच्या आयातीचं स्वातंत्र्य. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला उत्पादना व्यवस्थेमध्ये ज्या भांडवली वस्तू लागतात त्या भांडवली वस्तूच्या आयातीवर अनेक प्रकारची बंधनं होती. भांडवली वस्तू म्हणजे काय, तर उत्पादन व्यवस्थेमध्ये लागणारी यंत्रसामुग्री आणि तत्सम स्वरूपाच्या वस्तू की ज्यामध्ये भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता असते, या अशा प्रकारच्या वस्तूंना भांडवली वस्तू असं म्हटलं जातं. तर या भांडवली वस्तू आपल्याला त्या काळामध्ये म्हणजे 1991 दरम्यानच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये अशा प्रकारची यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणात बनत नव्हती आणि त्यामुळे खाजगी उद्योजकांना ही यंत्रसामुग्री बाहेरून आयात करावी लागायची. त्यावर अनेक प्रकारची बंधनं होती या आयातीवर. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयातीचे परवाने लागायचे. सरकार अशा प्रकारचे परवाने सहजपणे देत नव्हती, कारण विदेशी चलन संपूर्णपणे सरकारच्या हातामध्ये होतं आणि सरकार अशा गोष्टींसाठी विदेशी चलन सहजपणे उपलब्ध करून देत नव्हते. आणि त्यामुळे भांडवली वस्तू आयात करणं उद्योजकांना अडथळ्याचं ठरायचं, अशक्य ठरायचं आणि त्यामुळे नवीन खाजगी कंपन्यांची प्रगती, खाजगी उत्पादन संस्थांची प्रगती अशक्य होऊन बसली होती.
हे जे भांडवली वस्तूंच्या आयातीचं अ, जी समस्या होती, त्याच्यावर जी बंधनं होती, सरकारनं कमी केली या उदारीकरणाच्या धोरणाचा एक भाग म्हणून. आणि त्यातून त्या या सगळ्या उद्योजकांना अशा प्रकारच्या भांडवली वस्तू आयात करण्यासाठी स्वातंत्र्य दिलं. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे विदेशी गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी सोपी प्रक्रिया केली गेली. भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे गुंतवणुकीची उपलब्धता. आपल्याकडे बचत दर खूप कमी असल्यामुळे त्याचं गुंतवणुकांमध्ये रूपांतर होत नाही आणि गुंतवणुका कमी पडतात आणि त्यामुळे मग नवीन गुंतवणुका होत नसल्यामुळे नवीन कंपन्या स्थापन होणं आणि उत्पादन क्षेत्राची प्रगती होणं या प्रकारच्या समस्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतात. भारतीय अर्थव्यवस्थेमधला जो बचतीचा दर आहे आत्तापर्यंतचा म्हणजे 1951 ते आजतागायतचा, त्यातला हायेस्ट सर्वाधिक दर 37.7 2007-08 साली होता. तो सर्वाधिक दर. त्याच्या आत्तापर्यंतचा बचतीचा दर हा त्याच्या खाली राहिलेला आहे. त्यामुळे हा बचत दरच मुळात कमी असल्यामुळे त्याचं रूपांतर भांडवलामध्ये होत नव्हतं आणि त्यामुळे गुंतवणुका कमी होत होत्या. आणि त्यासाठी आपल्याला प्रगतीसाठी विदेशामधून गुंतवणुका येणं किंवा बाहेरून गुंतवणुका आकृष्ट करणं आवश्यक आहे, होतं आणि आजही आहे. इथली उत्पादन सामुग्री जर वापरात आणायची असेल तर गुंतवणुका हव्यात आणि या गुंतवणुका इथे उपलब्ध नसल्यामुळे त्या देशाबाहेरून आकृष्ट करणं आवश्यक आहे. या गुंतवणुका आकृष्ट करण्यासाठी सरकारनं जी गुंतवणुका येण्याची प्रक्रिया होती ती सोपी केली या धोरणाद्वारे, उदारीकरणाच्या धोरणाद्वारे. त्यानंतर वस्तू आणि सेवांच्या व्यापाराचं स्वातंत्र्य सरकारनं प्रदान केलं. अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा देशामध्ये सहजपणे आयात होत नव्हत्या. देशांतर्गत पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा वस्तू आणि सेवांच्या व्यापारावर अनेक प्रकारची बंधनं होती. उदाहरणार्थ आंतरराज्य व्यापारामध्ये अडथळे होते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तू आणि सेवा पाठवण्यामध्ये. आंतरराष्ट्रीय व्यापारावर तर होतेच आणि त्यामुळे एकंदरीत वस्तूंचं वहन जे होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं ते सोपं नव्हतं आणि त्यामुळे व्यापाराच्या अनेक समस्या त्यातून निर्माण होत होत्या. त्यासाठी सरकारनं वस्तू आणि सेवांच्या व्यापाराचं स्वातंत्र्य प्रदान करण्याचा प्रयत्न केला. ती बंधनं कमी केली. किमतीवरचे निर्बंध कमी केले. वस्तू आणि सेवांच्या किमती आकारण्याचं स्वातंत्र्य उत्पादकांना नव्हतं. अनेक क्षेत्रांमध्ये सरकारचं अनेक क्षेत्रांमध्ये कॅपिंग होतं किमतींचं आणि त्यामुळे किमती आकारणं ही बाब अनेक वस्तूंच्या बाबतीत सरकारच्या हातामध्ये नव्हती. हे किमतींवर असणारे जे निर्बंध होते ते सरकारनं कमी केले. व्यापारी बँकांना व्याजदर आकारण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. देशाची मध्यवर्ती व्यापारी बँकांना व्याजदर ठरवून द्यायची आणि त्या व्याजदराला व्यापारी बँकांनी आपला व्यापार किंवा व्यवसाय करायचा, कर्जांच्या देवाणघेवाणीचा आणि ठेवींच्या देवाणघेवाणीचा. व्याजदर ठरवणार मध्यवर्ती बँक आणि त्या ठरवलेल्या व्याजदरावर व्यवसाय करणार व्यापारी बँका. हे थोडं अनैसर्गिक होतं. अनैसर्गिक अशासाठी की जी व्यवस्था ज्या प्रकारचं काम करते त्या व्यवस्थेमधले महत्त्वाचे निर्णय त्या व्यवस्थेमधल्या घटकांनीच घेतले पाहिजेत. कारण त्या व्यवस्थेमधल्या घटकांना ठाऊक असतं की आपण कुठल्या प्रकारच्या एका यार्डस्टिकवर आपण काम करू शकतो किंवा कुठल्या प्रकारच्या दरावर आपण काम करू शकतो. व्यापारी बँकांना कळतं किंवा त्यांना माहीत असतं. हे व्यापारी बँकांना आपले व्याजदर ठरवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. नवीन आर्थिक धोरणामध्ये उदारीकरणाचा एक भाग म्हणून मध्यवर्ती बँकेचं हे व्याजदरावरचं नियंत्रण कमी केलं गेलं. आता मध्यवर्ती बँक एक विशिष्ट प्रकारचा एक गाळा व्यापारी बँकांना सुचवते आणि त्याच्या आतबाहेर राहून व्यापारी बँका आपला व्याजदर निश्चित करू शकतात आणि त्यामुळे आपण बघतो की व्यापारी बँकांचे वेगवेगळ्या कर्जाचे व्याजदर वेगवेगळे असलेले आज आपल्याला दिसतात. पूर्वी हे नव्हतं. त्यामुळे व्यापारी बँकांना व्याजदर ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं. हे एक महत्त्वाचं उदारीकरणाचं पाऊल होतं. या माध्यमातून सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये उदारीकरण साधण्याचा प्रयत्न केला. दुसरा घटक आहे या धोरणाचा तो म्हणजे खाजगीकरण. अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन व्यवस्थेमध्ये जे सार्वजनिक क्षेत्राचा जो मालकी हक्क होता तो सार्वजनिक क्षेत्राचं जे नेतृत्व होतं की ज्यामुळे खाजगी क्षेत्राला फारसा वाव देखील नव्हता आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रानं एक मक्तेदारी सदृश्य परिस्थिती निर्माण केली होती आणि त्याचा परिणाम असा झाला होता की या मक्तेदार कंपन्या, सरकारच्या मालकीच्या मक्तेदार कंपन्या उत्पादन व्यवस्थेचे आणि स्पर्धेचे जे लाभ
ग्राहकांना मिळायला पाहिजेत त्या ग्राहकांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या आणि त्याचा परिणाम एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये साचलेपण आलं होतं. यावर उपाय म्हणून सरकारनं अर्थव्यवस्थेमधली उत्पादन प्रक्रिया खाजगी क्षेत्राच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. या नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमधली सरकारची भूमिका आकुंचित करून खाजगी क्षेत्राला अधिक वाव देण्याचा प्रयत्न सरकारनं केला. या खाजगी क्षेत्राला उत्पादन व्यवस्थेमध्ये, वितरणाच्या व्यवस्थेमध्ये अधिक वाव देण्याचा जो प्रयत्न सरकारनं केला त्या धोरणाला खाजगीकरणाचं धोरण असं म्हणतात. नवीन आर्थिक धोरणाचा हा एक महत्त्वाचा घटक होता. खाजगीकरणाचं धोरण सरकारनं पुढील प्रकारचे निर्णय घेऊन राबवलं. यामध्ये पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये निर्गुंतवणुकीकरण केलं. निर्गुंतवणुकीकरण म्हणजे काय? तर सरकारच्या मालकीच्या ज्या कंपन्या आहेत ज्यामध्ये सरकारची गुंतवणूक आहे ती गुंतवणूक सरकारनं खाजगी क्षेत्राला विकायला सुरुवात केली. त्या कंपन्यांचा मालकी हक्क खाजगी क्षेत्राला हस्तांतरित करायला सुरुवात केली. या धोरणाला निर्गुंतवणुकीकरणाचं धोरण असं म्हणतात. आणि त्यामुळे खाजगी कंपन्या सार्वजनिक क्षेत्रामधल्या म्हणजेच सरकारच्या मालकीच्या कंपन्या खाजगी क्षेत्राला विकण्याचं धोरण सरकारनं सुरू केलं. दुसरा निर्णय होता सरकारच्या मालकीच्या ज्या कंपन्या होत्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये या अनेक कंपन्या यापूर्वी म्हटलं तसं अनेक समस्यांनी ग्रस्त होत्या. यातल्या अनेक कंपन्या कायमस्वरूपी तोट्यामध्ये जात होत्या, दरवर्षी तोट्यामध्ये जात होत्या आणि त्याचा एक परिणाम सरकारच्या त्या कंपन्यांचा तोटा भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा एक परिणाम सरकारच्या अर्थसंकल्पावर पडत होता. त्यामुळे या कंपन्यांचं जर खाजगीकरण केलं गेलं, खाजगी क्षेत्राला या त्यांचा मालकी हक्क विकला गेला तर खाजगी क्षेत्रामधल्या या कंपन्या नफ्याच्या हेतूने कार्यरत होतील आणि त्या ऑटोमॅटिकली आपोआपच या तोट्याच्या स्थितीमधून बाहेर येऊ शकतील. त्यासाठी सरकारनं सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सरकारच्या मालकीच्या कंपन्यांच्या कार्यक्षमतेचा आणि कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली. बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अँड फिनान्शियल रिकन्स्ट्रक्शन अशी ती व्यवस्था होती. ही व्यवस्था सरकारनं निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून सरकारनं खाजगीकरणाचं धोरण राबवण्याचा प्रयत्न केला. या सरकारनं हे सगळे ज्या प्रकारच्या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीकरणाचा निर्णय सरकारला घ्यायचा होता त्या कंपन्या सर्वप्रथम सरकार या BIFRला रेफर करायची. BIFR त्या कंपन्यांचं इव्हॅल्युएशन परीक्षण करायचं आणि मग सरकारला सुचवायचं की यांचं निर्गुंतवणुकीकरण करायचं किंवा कसं. त्यामुळे ही एक चांगली व्यवस्था सरकारनं त्या संदर्भात केली होती. त्यानंतर सरकारच्या हक्कभागांची विक्री. सरकारच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये सरकारचा जो हक्क भाग होते, समभाग होते त्याची विक्री सरकारनं सुरू केली. सार्वजनिक क्षेत्राचं एकंदरीत आकुंचन सरकारनं करायला सुरुवात केली. अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन व्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र विस्तारलेलं होतं, नेतृत्वाची भूमिका होती, ते सरकारनं आपला विस्तार कमी करायला सुरुवात केली. आपल्या मालकीच्या कंपन्या खाजगी क्षेत्राला विकायला सुरुवात केली आणि खाजगी क्षेत्राला नेतृत्वाची भूमिका दिली. एकंदरीत सार्वजनिक क्षेत्राचं आकुंचन सरकारनं करायला सुरुवात केली. या पातळ्यांवर खाजगीकरणाचं धोरण सरकारनं राबवायला सुरुवात केली. तिसरा घटक आहे तो म्हणजे जागतिकीकरण. भारतीय अर्थव्यवस्था व्यापाराच्या दृष्टिकोनातून जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याची जी प्रक्रिया आहे तिलाच जागतिकीकरण असं म्हणतात. 1991 पूर्वी वस्तू, सेवा, गुंतवणुका आणि उत्पादन घटक, प्रामुख्याने श्रम, भांडवल यासारखे उत्पादन घटक यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या देवाणघेवाणीवर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारची बंधनं होती. ही वस्तू, सेवा, आता म्हटलं तसं गुंतवणुका, श्रमिक म्हणजे कामगार हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सहजपणे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा एका अर्थव्यवस्थेमधून दुसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये जाण्याला आणि येण्याला अनेक प्रकारचे अडथळे भारत सरकारनं भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाजूने घातले होते. त्यामुळे एक प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेपासून तुटल्यासारखी एकांगी होती. या नवीन आर्थिक धोरणामध्ये सरकारनं ही अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच वस्तू, सेवा, भांडवल आणि श्रमिक किंवा कामगार यांच्या देवाणघेवाणीच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्था खुली करण्याचा प्रयत्न केला. याला जागतिकीकरणाचं धोरण असं म्हणतात. जागतिकीकरणाच्या अनुषंगाने सरकारनं पुढील प्रकारचे निर्णय घेतले. एक म्हणजे जकातींमध्ये घट. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यापारामध्ये अनेक प्रकारच्या जकाती सरकारने लावलेल्या होत्या आणि त्यामुळे विदेशातून आयात होणाऱ्या वस्तू किंवा सेवा
किंवा देशातून देशाबाहेर जाणाऱ्या वस्तू आणि सेवा या जकातींमुळे खूप महाग व्हायच्या आणि त्यामुळे त्याला विदेशी वस्तूंना देशामध्ये आणि भारतीय वस्तूंना देशाबाहेर फारशी मागणी नसायची आणि त्यामुळे व्यापार होत नव्हता. सरकारनं महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे या जकाती कमी केल्या, की जेणेकरून जकातींचे हे दर टप्प्याटप्प्यानं कमी केले गेल्यामुळे ह्या वस्तू भारतीय वस्तू विदेशामध्ये आणि विदेशी वस्तू देशामध्ये योग्य किमतीला किंवा कमी किमतीला येऊ लागल्या, जाऊ लागल्या आणि त्यामुळे त्यांचा व्यापार वाढू शकला. जकातींमध्ये घट हे जागतिकीकरणामधलं महत्त्वाचं पाऊल होतं. त्यानंतर रुपयाची आंशिक परिवर्तनीयता. रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय? तर भारतीय रुपयाचं विदेशी चलनामध्ये होणारं रूपांतरण किंवा विदेशी चलनाचं भारतीय चलनामध्ये होणारं रूपांतरण या संदर्भातले नियम कमी करणं म्हणजेच भारतीय रुपयाची परिवर्तनीयता साधणं. आपल्याकडे सामान्यतः 2 माध्यमातून विदेशी चलन येतं. म्हणजे व्यवहार तोलाच्या खात्यांचा विचार केला तर 2 माध्यमातून विदेशी चलन येतं. एक म्हणजे चालू खात्याच्या माध्यमातून, म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या व्यापाराच्या माध्यमातून विदेशी चलन आपल्याकडे येतं आणि विदेशी चलन बाहेर जातं. आणि दुसरं म्हणजे भांडवली खात्याच्या माध्यमातून, म्हणजेच गुंतवणुकांच्या येण्या आणि जाण्यामधून विदेशी चलन येतं आणि जातं. व्यवहार तोलाच्या बाबतीत हे दोन दरवाजे आहेत असं म्हणायला हरकत नाही. सरकारनं काय केलं तर चालू खात्याच्या माध्यमातून जे परकीय चलनाची देवाणघेवाण होती, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या व्यापाराच्या माध्यमातून जी परकीय चलनाची देवाणघेवाण होत होती, विदेशी चलन येत होतं आणि विदेशी चलन जात होतं, त्यावरची बंधनं कमी केली आणि भांडवली खात्यावरच्या व्यवहारांच्या बाबतीत मात्र बंधनं तशीच कायम ठेवली. याला रुपयाची आंशिक परिवर्तनीयता, पार्शल म्हणजे फुल नाही, पूर्ण नव्हे, आंशिक, अर्धवट परिवर्तनीयता असं म्हणतात. तर 1993 पासून सरकारनं हे साधलं. चालू खात्यावर रुपया परिवर्तनीय केला, म्हणजे चालू खात्याच्या माध्यमातून जे व्यवहार होतात वस्तू आणि सेवांच्या आयात निर्यातीचे, त्यासाठी लागणारं परकीय चलन आणि उपलब्ध होणारं परकीय चलन यांचा भारतीय रुपयाच्या रूपांतरणाचा जो दर होता तो सरकार ठरवत नाही, तो दर सरकारनं बाजारपेठेवर सोडून दिला. त्यामुळे हे आणखीन एक महत्त्वाचं पाऊल सरकारनं उचललं जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे रुपयाची आंशिक परिवर्तनीयता साधली, की ज्यामुळे आयातदारांना आणि निर्यातदारांना सहजपणे परकीय चलन उपलब्ध करून घेणं आणि उपलब्ध असलेलं परकीय चलन मार्केटमध्ये विकणं सोपं झालं. तिसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे विदेशी समभाग गुंतवणुकीची मर्यादा वाढवली. अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन व्यवस्थेमध्ये विदेशी गुंतवणुका ज्या येतात त्या विदेशी गुंतवणुका अनेक वेळेला भाग हक्कांच्या माध्यमातून सुद्धा येतात. तर या उत्पादन व्यवस्थेमधल्या अनेक कंपन्यांमध्ये विदेशी गुंतवणूक किती असावी याचं जे प्रमाण होतं ते प्रमाणाची मर्यादा सरकारनं वाढवली. अनेक क्षेत्रांमध्ये मर्यादा 50% वर किंवा 100% सुद्धा सरकारनं नेली, की ज्यामुळे संपूर्ण कंपनी विदेशी कंपन्यांनी ताब्यात घेणं किंवा भारतीय कंपन्यांनी विदेशी कंपन्या ताब्यात घेणं ही प्रक्रिया सोपी झाली. त्यानंतर फेरा कायद्याची जागा फेमाने घेतली. विदेशी चलनाच्या नियंत्रणासंदर्भात पूर्वी एक फॉरिन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट नावाचा ॲक्ट होता, की जो फेरा कायदा म्हणून ओळखला जात होता. या कायद्यामधल्या तरतुदी विदेशी चलनाचं रूपांतर भारतीय चलनामध्ये करणाऱ्यांसाठी अत्यंत जाचक होत्या. त्यामुळे त्यातून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अडथळे निर्माण होत होते. आंतरराष्ट्रीय व्यापार करणं अशक्य होत होतं. त्यामुळे ही जागा सरकारनं हा कायदा रद्द केला आणि त्या जागी फेमा, फॉरिन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट नावाचा ॲक्ट आणला, की हा जो ॲक्ट थोडा लिबरल होता, थोडा उदार होता. त्यानंतर आयात शुल्कामध्ये घट केली. देशामध्ये आयात होणाऱ्या वस्तूंवर जे शुल्क होतं, इम्पोर्ट ड्युटी होती, ती सरकारनं कमी केली. या निर्णयांच्या आधारे सरकारनं जागतिकीकरणाचं धोरण राबवण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन आपण या नवीन आर्थिक धोरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम थोडक्यात समजावून घेऊया. एक म्हणजे स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालं. विदेशी कंपन्या देशामध्ये येऊ शकल्या, त्यामुळे देशामधली स्पर्धा वाढली आणि त्या स्पर्धात्मक वातावरणाचे फायदे अर्थव्यवस्थेला मिळायला लागले. भारतीय ग्राहकांना विदेशी कंपन्यांची उत्पादनं उपलब्ध होऊ लागली. स्पर्धा वाढल्यामुळे किंमत कमी झाली, त्याचा एक लाभ होऊ शकला. त्यामुळे ग्राहक हाच राजा झाला. 1991 पूर्वीच्या कालखंडामध्ये ग्राहकाला एकंदरीत व्यवहारांमध्ये फारसं महत्त्वाचं स्थान नव्हतं.
ग्राहकांना नजरेसमोर ठेवून कंपन्या आपले धोरणं आखत नव्हत्या. परंतु 1991 नंतर ते सुरू झालं. कारण प्रत्येक कंपनी स्पर्धेमुळं आपल्याकडे ग्राहक आकृष्ट करण्याचा प्रयत्न करायला लागली आणि त्यामुळे ग्राहक नजरेसमोर ठेवून कंपनी आपली धोरणं आखायला लागली. यातून ग्राहक हाच राजा झाला. त्यानंतर तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. विदेशी गुंतवणुका ज्या देशामध्ये येऊ लागल्या, त्या विदेशी गुंतवणूकदार कंपन्यांनी आपल्याबरोबर विदेशी तंत्रज्ञानसुद्धा आणलं आणि त्यातून भारतीय उत्पादन व्यवस्थेमध्ये आणि वितरणामधलं तंत्रज्ञान पूर्णपणे बदललं. त्यानंतर याचा परिणाम मानव संसाधनामध्ये बदल होण्यामध्ये झाला. शिक्षण व्यवस्था बदलली, प्रशिक्षणाची म्हणजे ट्रेनिंगची व्यवस्था बदलली, अनेक प्रकारची नाविन्यपूर्ण कौशल्य या ह्युमन रिसोर्सेसमध्ये मानवी संसाधनामध्ये घालण्यासाठी किंवा ती रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यातून एकंदरीत मानव संसाधनामध्ये सकारात्मक चांगले बदल झाले. नंतर राजकोषीय ओझं कमी झालं. हे फार महत्त्वाचा परिणाम आहे. 1991 पूर्वीच्या कालखंडामध्ये सरकारच्या मालकीच्या ज्या कंपन्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या तोट्यामध्ये जात होत्या आणि या कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी दरवर्षी सरकारला आपल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी लागत होती. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये असा पैसा की जो चांगल्या कामांसाठी वापरला गेला असता, समाजाच्या हितासाठी वापरला जाऊ शकला असता, तो पैसा या कंपन्यांचा वर्षानुवर्ष या कंपन्यांचा तोटा भरून काढण्यातच वापरावा लागत होता. या कंपन्या खाजगी क्षेत्राला यातल्या अनेक कंपन्या खाजगी क्षेत्राला विकल्या गेल्यामुळे सरकारची जबाबदारी कमी झाली आणि पर्यायानं सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये जे ओझं पडत होतं या कंपन्यांच्या तोट्याचं, ते ओझं खूप कमी झालं. एक प्रकारे सरकारचा अर्थसंकल्प स्वायत्त होऊ शकला. विदेशी चलनसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकली. मोठ्या प्रमाणात 1991 नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणुका येऊ लागल्या. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी विकासाची क्षमता आहे त्या क्षमतेकडे आकृष्ट होऊन विदेशी गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विदेशी गुंतवणूक करू लागले. त्या रूपाने परकीय चलन येऊ लागलं. त्याचबरोबर आपली निर्यातीच्या बाजूनं सुद्धा आपली कामगिरी सुधारत गेली आणि त्या माध्यमातून सुद्धा परकीय चलन देशामध्ये येत गेलं. त्या सगळ्याचा परिणाम भारतामधल्या विदेशी चलनसाठ्यामध्ये वाढ होण्यामध्ये झाले. आणि शेवटचा एक परिणाम म्हणून सांगता येईल, असे अनेक परिणाम आहेत, पण आणखीन एक परिणाम म्हणून सांगता येईल की सेवा क्षेत्राचा वेगवान विस्तार होऊ शकला. 1991 नंतरच्या कालखंडामध्ये सेवा क्षेत्र खूप वेगानं वाढलं. भारतीय कंपन्या सेवा क्षेत्रामध्ये असणाऱ्या, सेवा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या. भारतीय व्यवस्थेमध्ये अनेक विदेशी कंपन्या सेवा देण्यासाठी आल्या. दूरसंचार क्षेत्रामध्ये, त्यानंतर टेलिव्हिजनचं जे क्षेत्र आहे त्याच्या प्रक्षेपणाच्या क्षेत्रामध्ये अनेक विदेशी कंपन्या अनेक क्षेत्रांमध्ये सेवा देणाऱ्या अनेक क्षेत्रांमध्ये BPOमध्ये, IPOमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये विदेशी कंपन्या इथे आल्या. इथल्या कंपन्या विदेशामध्ये जागतिक पातळीवर गेल्या आणि त्या सगळ्याचा परिणाम भारतातलं सेवा क्षेत्र वेगानं वाढण्यामध्ये झालेला दिसतो. भारतीय अर्थव्यवस्थेवर या नवीन आर्थिक धोरणाचे झालेले काही सकारात्मक परिणाम आपण बघितले आहेत. धन्यवाद.